सर्वांना जय विजय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे. आपण फ्रंट ऑफ टीव्ही स्क्रीनवर बसलेलो आहे आणि या फ्रंट ऑफ टीव्ही स्क्रीनवर परवा 30 तारखेपासून म्हणजे पूर्ण जून संपला आणि शेवटची जून महिन्याची 30 तारीख आली. अल निनोचा गॅप, हा गॅप भरून काढण्यासाठी 30 तारखेपासून जो काही पाऊस चालू झाला, 30 तारीख, 1 तारीख आणि आजची 2 तारीख, सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, रेड अलर्ट नाही आहे. परंतु परवापासून आलेल्या पावसाच्या धुरंधर पावसामध्ये जो काही जून महिन्याचा पूर्ण उन्हाळा गॅप, कडक गरमीचा त्रास जो अनुभवला, तो एक सरशी 30 तारखेचा पाऊस, काल 1 तारखेचा पाऊस आणि आज पडतोय तो पाऊस याने भरून काढला. संपूर्ण शहरा ठिकाणी तुडुंब तळे साचले. संपूर्ण शहरा ठिकाणी तुडुंब तळे साचले. ना रस्ता दिसते, ना गटर फुटपाथ दिसते, ते एकच झाले. ना रस्ता दिसते, ना गटर फुटपाथ, सर्व काही एकच झाले. पाणीमय, जलमय नाही राहिला भूमय. पाणीमय, जलमय नाही राहिला भूमय. आपण टीव्ही मीडिया फक्त करतो बातम्या नॅशनल टीव्हीच्या की अमुक ठिकाणी अमुक घटना घडली, तमुक ठिकाणी तमुक घटना घडली. परंतु हा सोशल मीडिया टीव्ही पर्याय आणि उपाययोजना त्याच्यावर काय आहेत याच्यावर तोडगा सुचवत नाही. पर्याय आणि उपाययोजना काय याच्यावर तोडगा सुचत नाही. तर प्रथमतः मी सांगू इच्छितो याच्यावर तोडगा की प्रत्येक शहरा ठिकाणी असलेले गटर नाले हे स्वच्छ करणे, प्रामाणिकपणे स्वच्छ करणे. प्रामाणिकपणे स्वच्छ केली असते तर अशा प्रकारची पूरस्थिती ही शहरा ठिकाणी झाली नसते. आजकाल गाव ठिकाणी पूरस्थिती होते का? कारण शहरातील झाडे झुडपे तोडून जमिनीचा भूभाग जाऊन कॉन्क्रिटीकरण आलं आणि कॉन्क्रिटीकरण आल्यामुळे सगळीकडे पूरस्थिती आणि पाणी येतं. आता जी नाल्याकडे, नदीकडे जाणारे जलसिंचन व्यवस्था, गटार व्यवस्था, नाले व्यवस्था, नळीजोड व्यवस्था या संपूर्ण कॉन्क्रीट जंगलामुळे कुठे कुठे बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे शहराचं गटर, नाले, खाडीचं पाणी हे समुद्रापर्यंत पोचत नाही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या भरतीचं पाणी उलट प्रवास येतं, बॅकवॉटर, आणि त्यामुळे शहरामध्ये होते पूरस्थिती. एक उदाहरणार्थ ठाण्यातील मासुंदा तलावाच्या मी बातम्या वाचल्या. मासुंदा तलाव ते शिवाजी मैदान रस्त्यातील क्रॉस कळवट 5 मीटर रुंद केला गेल्या वर्षी. परंतु पुढे शिवाजी मैदान, भाजी मंडई, पेड्या मारुती मंदिर, तेजादीप बिल्डिंग, मार्केट आतून महागिरी, महात्मा फुले नगर मार्केट ते दादाजी कोंडे मैदानच्या स्टेडियमच्या आतून तो नागसेनगर खाडीपर्यंत आपण नाला जोडलाय. परंतु हा नाला फक्त दादाजी कोंडे स्टेडियमच्या आतून ते महात्मा फुले नगर, नागसेनगर खाडी किनारीपर्यंत मोठा केला, रुंद केला. परंतु मधला पट्टा जो आहे, पेड्या मारुती मंदिर, तिजादीप मार्केट, तेली ते मुख्य महात्मा फुले नगर मार्केट, याच्यातील नाला अरुंद आहे आणि हा अरुंद नाला 19 वर्षापूर्वी संपूर्ण खुला करून, उघडून फोडून सगळ्यात चिखल काढला होता. तो काढणारा माणूस होता, काम करणारा माणूस होता, कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे. परंतु आज 19 वर्षांनंतरही फक्त पुढचा भाग आणि खाडीचा भाग हा रुंद झाला, मधला भाग तसाच अरुंद आहे. त्यामुळे हे नाल्याचं पाणी, तलावाचं पाणी, पावसाचं पाणी या आउटलेट गटारावरती पासून ते खाडीपर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे घनकचरा विभाग याच्यामध्ये निष्क्रिय आहे. घनकचरा विभाग, ठाणे महानगरपालिका निष्क्रिय आहे. फक्त कागदावरती काम करतं आणि ठेकेदारांची बिलं काढतं. हा माझ्यावरचा अनुभव आहे. मी नाले विभागामध्ये जेव्हा काम करत होतो, प्रकल्पाचे काम करत होतो, नाले विभागातून प्रकल्प काम करायचो, आम्ही नाले पण साफ करायचो. परंतु हे साफ केलेल्या नाल्याची बिलं घनकचरा विभाग
फुकटात काढायचे. आम्ही पत्र पाठवायचो तरी पण ठेकेदार गपचूप बिलं काढायची. ना त्याची चौकशी, ना त्याची तपासणी, ना त्याची पाहणी. अधिकारी निष्क्रिय तर ठेकेदार निष्क्रिय आणि खोटे बिलं काढण्यात आहेत आम्ही मस्त सुस्त आणि मस्त. एवढं मला सांगायचं आहे. त्यामुळे टीव्हीवर येणाऱ्या बातम्या आणि शहरातल्या ठिकाणी घडणाऱ्या घटना, झाडं पडणं, आता झाडं पडणं हा नित्याचं झालाय. पाऊस असो वा नसो झाडे पडतातच. का पडतात बरं? कारण आपण कन्स्ट्रक्शन करतो, झाडाच्या आजूबाजूची माती खोदून काढतो, मुळी तोडतो, मुळी कमकुवत करतो आणि कॉन्क्रिटिंग करतो. त्यामुळे रस्त्यातील झाडे आणि झाडं पाऊस नसताना, वादळ नसताना पडतात आणि पाऊस आला तर अजूनही पडतात. वृक्षाची छाटणी वेळेत होत नाही. काल चेंबूरमध्ये झाड पडलं, अपघात झाला. अशा प्रकारची दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून मी आता